नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे स्वामी कृपा या यूट्यूब चॅनल वरती। आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आलेला आहे आपलं रक्षाबंधन। रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो। रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे। या सणाचे धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्व सांगितले गेले आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो। या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली। त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते आणि म्हणून रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि अतिशय शुभ असलेला सण मानला जातो। या दिवशी रक्षाबंधन सोबतच काही महत्त्वाचे नियम देखील आपण पाळले पाहिजे, तर ते नियम मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तिथे त्याला राखी बांधण्यासाठी जात असते। परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या 3 वस्तू चुकूनही आणू नका। महिलांना माहित नाही, 99% अशा महिला आहेत की त्यांना ही गोष्ट माहित नसेल, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे। त्यामुळे आपल्या पतीवर संकट येऊ शकतात, त्यामुळे या वस्तू आणू नये। लक्ष्मी आपले घर सोडून जाऊ शकते, आपल्या घरात दरिद्रता येऊ लागते। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या नाहीत? तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकूनही बांधू नये। तसेच दरवर्षी रक्षाबंधनला भद्राकाळ सुद्धा असतो। भद्रकाळ हा अतिशय अशुभ काळ असतो। या काळामध्ये भाऊला बहिणीने राखी बांधू नये असे म्हटले जाते। त्यामुळे भद्रकाळ कोणता असणार आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यंदा 2026 मध्ये रक्षाबंधन हे नेमके कोणत्या दिवशी साजरे केले जाणार आहे? तर रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला वार शुक्रवार या दिवशी साजरे केले जाणार आहे। गुरुवारी जसं की रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला साजरे करणार आहे। आता दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असतो। असे काही तास आहे जे भद्रकाळाचे मानले जातात आणि शास्त्रामध्ये भद्रकाळ हा जो आहे तो अशुभ काळ असा मानला जातो। म्हणून चुकूनही भद्रकाळात भावाला राखी बांधू नये। यामागे एक कथा सुद्धा सांगितली जाते की लंकेचा राजा रावणाने भद्रकाळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आतच त्याचा नाश झाला। याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो कोणी भद्र काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमी अशुभ राहील आणि म्हणून भद्र काळात आणि राहू काळात रक्षाबंधन साजरे करू नये। पण योगायोगाने यंदा रक्षाबंधनावरती भद्राची सावट नसणार आहे। भद्रा रक्षाबंधनच्या दिवशी नसणार आहे। भद्रकाळ हा 27 ऑगस्टला सकाळी सुरू होणार आहे आणि 27 ऑगस्टला तो रात्री संपणार आहे आणि आपलं रक्षाबंधन जे आहे ते 28 ऑगस्टला आहे। त्यामुळे भद्रकाळ हा रक्षाबंधनच्या दिवशी नसणार आहे। तुम्हाला कोणताही भद्रकाळ पाळण्याची गरज नाही। आता जरी भद्रकाळ नसला बरोबर, तर राहू काळ मात्र अवश्य असणार आहे आणि राहू काळ हा सुद्धा भद्रकाळा इतकाच अशुभ असतो। त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ हा राहू काळ हा सकाळी 10:46 पासून ते दुपारी 12:22 पर्यंत आहे। तर हा काळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये
आपण कधीही रक्षाबंधन साजरे करू शकतो, पण या दिवशी राखी बांधण्यासाठी सुद्धा एक अतिशय शुभ असा मुहूर्त सांगितला गेला आहे. शुभ मुहूर्त काय असणार आहे? राखी बांधण्यासाठी 28 ऑगस्टला सकाळी म्हणजेच पहाटे 9:30 वाजेपर्यंत अतिशय शुभ मुहूर्त असं सांगितलं गेलं आहे. या मुहूर्तावरती जर तुम्हाला भावाला राखी बांधता आली तर अवश्य बांधा. नाहीच शक्य झालं तर राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्या अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही अंघोळ करून घ्यावी. शक्य नसेल तर हातपाय स्वच्छ धुवून घ्या. नंतर दोघांनीही नवीन कपडे घाला. लक्षात ठेवा, शुभ प्रसंगी काळे कपडे चुकूनही घालू नका. कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवांची पूजा करावी. पूजेसाठी तुम्ही पूजा थाळी तयार करा. त्यात चंदन, अक्षदा, मिठाई, कुंकू, हळद, तेलाचा दिवा असावा. या दिवशी पूजेच्या ताटामध्ये चुकूनही तुपाचा दिवा लावू नका, कारण तुपाच्या दिव्याने पुरुषांना कधीही ओवाळले जात नाही. भावाला राखी बांधण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाळी देवाला समर्पित करायची. देवांना राखी बांधायची आहे, म्हणजेच देवासमोर एक राखी ठेवायची आहे. आणि शक्य असेल तर या दिवशी तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा मारुतीला राखी अर्पण करू शकता. आणि यानंतर तुम्हाला भावाला राखी बांधायची आहे, म्हणजेच रक्षाबंधनच तुम्हाला भावाला राखी बांधण्या अगोदर देवांना राखी बांधायची आहे. मग तुम्ही भावाच्या हातावर राखी बांधायची आहे. आता राखी बांधण्यासाठी तुम्हाला भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा. बहिणीचं जे तोंड असणार आहे ते पश्चिमेकडे असावं. चुकूनही दक्षिण दिशेला तोंड येणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. सर्वप्रथम भावाला छान असा तिळक लावा. त्याच्यावर अक्षदा लावायच्या. अक्षदा या अखंड असायला हव्या. नंतर काही फूल तुम्हाला या डोक्यावरती टाकायचे आहेत भावाच्या. तांदूळ टाकायचे. यानंतर भावाची आरती ओवाळायची आणि शेवटी तुम्हाला भावाच्या उजव्या हातावर राखी बांधायची आहे. राखी बांधताना तुम्हाला या 3 गाठी द्यायच्या आहेत. 1, 2 किंवा 4 अशा गाठी देऊ नका. राखी बांधताना 3 गाठी देऊन तुम्हाला राखी बांधायची आहे आणि भावाला मिठाई खाऊ घालायची आहे. यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी वचन द्यायचे आहे आणि काहीतरी छोटीशी एखादी भेटवस्तू तर ती सुद्धा आपल्या बहिणीला द्यायची आहे. आणि शेवटी भावाने आपल्या बहिणीच्या पाया सुद्धा पडायच्या आहेत. आणि शक्यतो या दिवशी बहिणीने आपल्या भावाला घरी राखी बांधण्यासाठी जायचं आहे, कारण शास्त्रानुसार, वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग तुमचा भाऊ कुठेही असेल तरी बहिणीने आवर्जून जायचं आहे. आणि जर तुमचा भाऊ तुमच्या सोबत नसेल, परदेशात असेल, दुसऱ्या गावी असेल, काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल, अशा वेळी तुम्ही एक राखी तुमच्या भावासाठी तुम्ही कुरिअर करू शकता किंवा भावाच्या नावाची राखी आणि मिठाई गणपती बाप्पांना अर्पण करा. गणपतीलाच आपला भाऊ मानून भावाच्या नावाची राखी गणपती बाप्पांना बांधावी. यामुळे ती राखी नक्कीच तुमच्या भावाच्या मनगटावरती आपोआप पोहोचत असते, अशी धार्मिक मान्यता देखील आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरवरून चुकूनही तुम्हाला आणायच्या नाही. पहिली वस्तू म्हणजे कपडे, जुनी भांड किंवा घरातले काही टाकाऊ वस्तू असेल. अनेक वेळा जेव्हा स्त्रिया माहेरी जातात, माहेरी गेल्यावर आपल्या आईच्या किंवा आपल्या भाऊजाईच्या काही वस्तू असतात, काही कपडे असतील, काही साड्या असतील, त्यांच्या घरात असे पडून असतील तर भांडी असेल किंवा असं काही असेल तर ते आणू नका. शुभ प्रसंगी रक्षाबंधनाला माहेरवरून येताना या चुकूनही वस्तू आणू नका. नकारात्मक ऊर्जा येते. तुमच्या संसारामध्ये येत असताना थेट दुष्परिणाम आपल्या पती पत्नींच्या नात्यावर देखील पडत असतो. पतीच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ही एक वस्तू आणू नका. तसंच सुरी, चाकू असेल, ब्लेड असेल, कात्री असेल, काही टोकदार, धारदार अशा वस्तू देखील महिलांनी आपल्या माहेरातून चुकूनही आणू नका. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्या सोबत कधीच देऊ नये किंवा स्वतः मुलींनी कधीच नेऊ नये. अशा गोष्टी नेल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते. त्यामुळे या दिवशी या गोष्टी देणं किंवा या गोष्टी घेऊन येणं आवर्जून टाळा. तसेच या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला काही भेटवस्तू देतो,
तेव्हा त्या भेटवस्तू देताना सुद्धा टोकदार वस्तू असतील तर त्या चुकूनही तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ नका. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे घड्याळ. बऱ्याच वेळा आपल्या माहेरच्या घरी एखादं हातातलं घरातलं घड्याळ असतं, ते बंद पडून असतं. अशा वेळी आपण म्हणतो की घड्याळ मी घेऊन जाते, नीट करून पूर्णपणे चुकीचं आहे. अशा वेळी आपण हे घड्याळ घेत असतो तेव्हा आपली स्वतःची चांगली वेळ आपण स्वतःहून थांबवत असतो. कारण घड्याळ हे एक काळ, वेळ आणि भाग्याचं प्रतीक असतं. माहेरवरून घड्याळ आपल्या सासरी आणणं म्हणजे आपल्या घरातली कामं बंद करणं, घरात अडचणी येणं किंवा कुटुंबामध्ये भेदभाव निर्माण होणे, पतीच्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतात. म्हणून ही एक वस्तू तुम्हाला चुकूनही आणायची नाही आहे. कधीच आणू नका. तर अशा या 3 वस्तू होत्या. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एक हाय बटन असतं, त्या हाय बटनाला देखील क्लिक करा आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन 2026. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.